पुस्तकाचं नाव आहे मौर्य सम्राट. लेखक आहेत राजेंद्र मोहन भटनागर. अनुवाद गोद पहिनकर. भाग दुसरा. पराभव. पहिल्या प्रयत्नालाच अपयश पदरात पडले. आम्ही चुकलो आचार्य, चुकलो. चाणक्याच्या सोबत पळताना चंद्रगुप्त बडबडत होता. तो प्रचंड थकला होता, म्लान झाला होता. त्याला ग्लानी येत होती. एका ठिकाणी किंचित विसाव्यासाठी थांबलेले असताना दुपार होण्यापूर्वीच तो थकून झोपलाही होता. चाणक्याने त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले. एक श्लोक वारंवार त्याच्या मनात घोंघावत होता. मंत्रचक्षुषा पच्चिद्राण्य व लोकयती, म्हणजे शत्रूच्या शक्तीचा अंदाज न घेताच त्यावर तुटून पडले आणि चपराक खावी लागली. हा श्लोकही तुझाच आहे चाणक्य. तूच युद्धाचे चक्रव्यूह रचले होतेस आणि तुझ्यामुळेच हा बलवान, राजनीतिदक्ष, धाडसी आणि तेजस्वी नवयुवक शत्रूच्या माराने भयभीत होऊन पळाला. तू त्याला युद्धासाठी प्रेरित केले होतेस आणि तूच त्याला तुझ्यासोबत पळण्याचा सल्लाही दिला होतास. चाणक्य स्वतःशीच बोलत होता. त्याला आठवले, चंद्रगुप्त म्हणाला होता, असंशय विनाशात संशय विनाशाय श्रेययान. हा तुमचाच मंत्र आहे आचार्य. वीराचे जीवन तेव्हाच सार्थक ठरते जेव्हा तो शेवटच्या श्वासापर्यंत युद्धरत असतो. युद्धापासून दूर पळून गेला तरी मृत्यूपासून दूर पळून जाता येत नाही. युद्धभूमीवरील मृत्यूपेक्षा दुसरा कोणताही मृत्यू श्रेष्ठ नाही. होय मौर्या, ही सुद्धा माझीच आज्ञा आहे. आम्ही शत्रुपक्षाचा नीट अंदाज घेतलेला नव्हता. मनुष्याने आपल्या न्यूनतेपासून काही शिकण्याची संधी गमावता कामा नये. क्षणभरही वाद न घालता माझ्या मागे चालत राहा, चाणक्य म्हणाले होते. स्वाभिमान सोडून एवढे बोलून चंद्रगुप्त शांत बसला. त्याच्या मनात द्वंद्व चालू झाले होते. पळणे भित्रेपणाचे लक्षण आहे. मी भित्रा होऊ शकत नाही. शांत हो मौर्या, स्वतःला संयमित ठेवण्याचा प्रयत्न कर. चाणक्याला तो संवाद आठवला. काळी कभिघ्न रात्र. घनघोर अंधार पडला होता. हजारो फणे काढून ती रात्र फुत्कारत होती. तू थकला आहेस, त्यात जखमी झालेला आहेस. पण मौर्या, आपल्यासमोर कोणताही पर्याय नाही. जेवढं पळता येईल तेवढं पळत राहा. पण आचार्य, हा घोडा तो खूप थकलाय. त्याचं काय? चिंता करू नकोस. पुढच्या गावात पोहोचताच घोडा बदलून घे. तिथे माझा एक शिष्य देवव्रत आहे. औषधी विद्येत तो जेवढा पारंगत आहे तेवढाच तो अश्वपालनातही निपुण आहे. तो घोड्यांचा व्यापार करतो आणि औषधालयही चालवतो. पण त्याच्या माध्यमातून तो लोकांची निःशुल्क सेवा देखील करतो. आचार्य चाणक्याच्या बोलण्यात दृढता जाणवत होती. जरी तो रंग, रूप आणि देहयष्टीच्या बाबतीत चंद्रगुप्ताच्या समोर टिकाव धरू शकत नव्हता, तरी तो दृढचित्त होता. त्याचा आत्मविश्वास दांडगा होता आणि त्याचा संकल्प पक्का होता. शिवाय तो थोडा देखील निराश झाला नव्हता. चैतन्याने भरलेला त्याचा चेहरा अधिकच तेजस्वी दिसत होता. चंद्रगुप्ताच्या तुलनेत तोच सतेज वाटत होता. तो देखील चंद्रगुप्ताच्या सोबतच पळत होता आणि आताही त्याच्यासोबतच होता. पण तरीही तो थकलेला नव्हता आणि त्याचा घोडा देखील थकलेला नव्हता. एवढी वज्रशक्ती त्याने कुठून आणि कशी मिळवलेली होती? चाणक्याच्या चेहऱ्यावर स्मित तरळत होते. त्याचा उन्हात तापलेला राकट काळा देह, बाहेर आलेले मोठे वाकडे दात, चेहऱ्यावर देवीचे व्रण, तो कमालीचा विद्रूप होता. तरीही त्याच्या डोळ्यात एक अद्भुत चमक आणि विलक्षण तेज होतं. त्याला स्वतःला माहीत होतं की त्याची आकृती भयावह आहे, निराकर्षक आहे. काळ वाहत्या जलप्रवाहासारखा असतो. त्याच्याजवळ कोरडे शुष्क होण्याची कला आहे आणि महापुरुषाच्या अद्भुत प्रलयाची शक्तीही. तरीही पाण्याचा तो प्रवाह शक्यतो संथ आणि समान चालण्याचा मुक्त प्रयत्न करत असतो आणि जीवनाच्या हिरवेपणाशी निरंतर नाते जोडण्याचा प्रयत्न करतच असतो. नास्त्य पिशाच शर्वयम. पिशाचिकतेच्या मुळात ऐश्वर्य आणि वैभवच आहे. या नास्त्य विशाल मैश्वर्यम दोन्हीही एकच आहेत. चाणक्याला इथे आल्यानंतर सुस्तावल्यासारखे वाटायला लागले. तो केव्हा आणि कुठे बदलून जाईल सांगता येत नाही. राक्षसानं सावध करताना सांगितलं होतं, हा उपद्रवी ब्राह्मण आहे. त्याच्या शरीरात परशुराम व द्रोणाचार्य यांचे रक्तबीज जागृत अवस्थेत संचार करत आहेत. लक्षपूर्वक बघ. त्याचे समोरचे 2 दात काळे आहेत आणि त्याचा चेहरा भयानक आहे.
चंद्रगुप्ताने या दृष्टिकोनातून चाणक्याकडे कधीच बघितले नव्हते. जेव्हा तो तक्षशिला इथल्या गुरुकुल मठात विद्याभ्यास करत होता, अर्थशास्त्र संचलनाची शिक्षा आणि दीक्षा मिळवत होता, तेव्हा देखील त्याने चाणक्याकडे या दृष्टिकोनातून कधी पाहिले नव्हते. तिथे तक्षशिला विद्यापीठात असताना त्याने कौटिल्य अर्थशास्त्रातील 2000 श्लोकांपैकी अनेक श्लोकांचे अध्ययन करतानाही त्याला काही वेगळे असे जाणवले नव्हते. कारण चाणक्याच्या ज्ञानावर आणि व्याख्या निर्मितीवर त्याची असीम श्रद्धा होती. आणि श्रद्धा ही कधीही रंग, रूप यांच्या आकर्षणावर नाही, तर बुद्धीच्या अपार शक्तीवर आणि हृदयाच्या पारदर्शकतेवर वा विशालतेवर अवलंबून असते. तू भाग्यवान आहेस चंद्रगुप्ता, कारण त्या दिवशी तू राज्यसभेत प्रवेश करून महाराजाधिराज धनानंदांच्या समोर अचानक बोलू शकलास. तुला राज्यसभेचे शिष्टाचार आणि नियम यांचे लेश मात्रही ज्ञान नव्हते. राक्षस स्थिर स्वरात म्हणाला होता. चंद्रगुप्त मौर्याच्या समोर ते परिदृश्य उभे राहिले. सुवर्णाच्या रत्नजडीत आकर्षक सिंहासनावर सम्राट धनानंद विराजमान झालेले होता आणि त्याच्या डावीकडे, उजवीकडे, समोर तिन्ही बाजूंना 3 वेगवेगळ्या रांगांमधील आसनांवर महामंत्री, मंत्रीगण, सेनापती आणि राज्यसभेचे विद्वान सदस्य आसनस्थ झालेले होते. सम्राटाच्या 2 बाजूंना 2 अप्रतिम सुंदर सेविका चौऱ्या ढाळत होत्या. त्यांच्यामध्ये 2 अंगरक्षिका हातात शस्त्र घेऊन उभ्या होत्या. राज्यसभेच्या मधोमध 6 धातूंपासून बनवलेल्या मोठ्या पिंजऱ्यात एक सिंह बंदिस्त केलेला होता. असं वाटत होते की प्रचंड गर्जना करीत तो सिंह पिंजऱ्याच्या बाहेर येईल किंवा लवकरच अशी घोषणा करण्यात येईल की असा जर कोणी वीर असेल जो पिंजऱ्यात प्रवेश करून सिंहाला पराभूत करू शकेल तर त्याने समोर यावे. युवा चंद्रगुप्ताने त्यापूर्वी त्या राजाला आणि त्याच्या राज्यसभेला कधीही पाहिलेले नव्हते. काय भव्य आणि अलौकिक दृश्य होते ते. जिकडे तिकडे स्वर्णजडित खांब आणि त्यावर अद्भुत अशा तेजस्वी रत्नांचे नक्षीकाम केलेले. त्याचवेळी एका अत्यंत देखणे आणि धष्टपुष्ट अशा व्यक्तीने भारदस्त आवाजात घोषणा केली, महाराजाधिराज परमदेव पुरुष, 4ही दिशांचे स्वामी सम्राट धनानंद यांच्या सन्मानार्थ सिंहल द्वीपाचे स्वामी नरेंद्र यांनी हा रत्नजडित पिंजरा आणि त्यात बंदिस्त असलेला सिंह पाठविलेला आहे आणि असे आग्रहपूर्वक प्रतिपादन केले आहे की जो कुणी पिंजऱ्याचे दार न उघडता त्या सिंहाला बाहेर काढून दाखवील तो अत्यंत प्रतिभावान व्यक्ती ठरेल. आज महाराजाधिराज धनानंद यांनी अशा प्रतिभासंपन्न व्यक्तीचा यथोचित सन्मान करण्यासाठी ही सभा भरविलेली आहे. आपण सर्वजण या सभेत आमंत्रित आहात. सर्वांची दृष्टी पिंजऱ्याच्या मजबूत अशा मोठमोठ्या रत्नजडित लोखंडी गजांवर स्थिर झाली. ते रत्नजडित गज सर्वांचे डोळे दिपवित होते. तो सिंह अत्यंत तरुण आणि तेवढाच भयावह, बलवान आणि शांत वाटत होता. खरं तर तो सिंह मेणाचा बनविलेला होता, पण तो अगदी खरा सिंह वाटत होता. सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते. त्या मूर्तिकार शिल्पकाराच्या कौशल्याने आणि बुद्धिमत्तेने स्तंभित झालेले होते, पण किंकर्तव्यमूढ झालेले होते. कुणी उभे राहिले नाही किंवा पुढेही आले नाही. जसजसा वेळ जात होता तसतसे महाराजाधिराज धनानंदांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा दिसायला लागल्या. त्यांची दृष्टी वारंवार राज्यसभेतील रत्नांवरून सरकत सिंहल द्वीपामधून आलेल्या सभासदांवर स्थिर व्हायला लागली. आपल्या राज्यसभेत अशी एकही कुणी बुद्धिमान आणि प्रतिभासंपन्न व्यक्ती नाही का की जी सिंहल द्वीपाचे हे आव्हान स्वीकारण्यासाठी समोर येईल. त्यावेळी सर्व सभासदांनी शरमेने माना खाली घातलेल्या होत्या. त्यांच्या ओठांवरील स्मित अदृश्य झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची दिव्यता अदृश्य झाली होती आणि त्याची जागा म्लान आणि सखोल मौनाने घेतलेली होती. महाराजाधिराज धनानंद मनातल्या मनात अत्यंत व्याकुळ झालेले होते. काय संदेश घेऊन जाईल हा सिंहल द्वीपाचा सभासद? आपल्या राज्यसभेत अशी एकही प्रतिभासंपन्न व्यक्ती नाहीये का? किती मोठा अपमान आहे हा. महाराजाधिराज अत्यंत बेचैन झाले होते. त्यांच्या मनावर प्रचंड ताण आला होता. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि संताप वाढून आला होता. आता काय होणार?
धरणीकंप होणार का? संपूर्ण राज्यसभा थरथर कापत होती. सुरुवातीला तर महाराजाधिराज धनानंद अत्यंत उल्हासित आणि उत्साहित झालेले होते. त्या उत्साहाच्या भरातच त्यांनी राज्यसभेचं अधिवेशन बोलावून दर्शकांचे द्वारही उघडण्याची आज्ञा दिली होती. सर्व राज्यात दवंडी देखील पेटविलेली होती. तरीसुद्धा केवळ काही धैर्यवान नागरिकच दरबारात प्रवेश करू शकले होते. चंद्रगुप्त मौर्य तिथे काय विचार करून पोहोचला होता ते माहीत नाही. त्याला आता प्रवेश करण्याची परवानगीही मिळाली. खरं तर एकानंतर अनेक दरवाजे होते आणि प्रत्येक दरवाजावर द्वारपाल होते. पण कुणीही त्याला थांबवले नाही, टोकले नाही. नेहमीच्या परिस्थितीत त्याच्यासारखी सर्वसामान्य पोशाखातील व्यक्ती दर्शकांच्या दालनापर्यंत पोहोचू शकली नसती. चंद्रगुप्त मौर्याची उंची आणि बलिष्ठ देहयष्टी, त्याच्या विशाल नेत्रातील चंद्रसूर्याचे तेज, त्याचा तेजस्वी चेहरा, चालण्याची शाही पद्धत, गौरवर्ण आणि त्यावर निर्भयतेचे तेज आणि उल्हास, या सर्वांमुळे सामान्य पोशाखात असला तरी तो अत्यंत देदीप्यमान दिसत होता. त्याची दृष्टी सर्व सभासदांवरून फिरत फिरत महाराजाधिराज धनानंदांवर स्थिर झाली. दुसऱ्या क्षणी त्याची दृष्टी सिंहल द्वीपावरून आलेल्या त्या सभासदाकडे वळली. त्या सभासदाच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह, आनंद आणि अभिमान दिसत होता. बराच वेळपर्यंत कुणीही पुढे न आल्यामुळे महाराजाधिराज धनानंदांचे चित्त विचलित झाले होते. त्यांच्या मनपटलावर चाणक्याचा चढलेला आवाज आणि क्रोधायमान चेहरा नर्तन करायला लागला. तो प्रसंग जसाच्या तसा त्यांच्या अंतःचक्षूंसमोर उभा राहिला. तो अत्यंत विद्रूप आणि काटकुळा दीडदमडीचा पंडित त्यांना शाप देत होता. नंद, तुझ्या दानशाळेत बुद्धिमान, विवेकी, सदाचारी, राज्यव्यवहाराचे जाणकार, निडर, यथायोग्य सल्ला देणारे, बलिदानी, संयमी लोकांना स्थान नाही. त्यांच्याऐवजी तू चाटुगिरी करणारे, धूर्त, कुटील, दुष्ट आणि स्वार्थी लोकांची निवड केलेली आहेस. कोणत्याही लहान मोठ्या राज्यासाठी ही गोष्ट लांछनास्पद आहे. असं करणं त्या राज्यासाठी अभिशापच असतो आणि त्यात तू माझ्यासारख्या शांत, संयमी, संतोषी, सरळ मनाच्या निराभिमानी ब्राह्मणाला शेंडी पकडून बाहेर घालवीत आहेस. थांबा सैनिकांनो, थांबा. मला माझं बोलणं पूर्ण करू द्या. नंदराजा, आज तू मला नाही तर तुझ्या उरल्या सुरल्या सौभाग्याला स्वतःच्या हाताने हद्दपार करत आहेस. तुझ्याकडे विशाल सेना, अपार धनसंपत्ती, अपूर्व वैभव असूनही तू निर्धन, बलहीन, तेजहीन, दुर्दैवी राजा आहेस. दीर्घ श्वास घेऊन चाणक्य पुढे म्हणाला, तुझ्या मंत्री परिषदेत कार्यकारण भाव जाणणारे कुणी तपस्वी मंत्री नाहीत किंवा कुणी शत्रूच्या दौर्बल्याचा शोध घेऊन त्यावर विचार विनिमय करणारे दिव्य पुरुषही नाहीत. निर्लोभी, निर्भीड आणि समबुद्धीवाले कुणीही लोक तुझ्या मंत्री परिषदेत नाहीत. यावर आता हे तुझे दुराचरण, तुझा दंभ. अरे, तू मला काय अपमानित करू शकतोस? उलट तुझ्या या वर्तनाने मला तुझ्या प्रजाजनांना तुझ्या कुशासनातून मुक्त करण्याची प्रेरणाच मिळते आहे. तुझ्या या अन्याय, अत्याचार आणि अहंकाराने तुझी प्रजा पीडित झालेली आहे. या प्रजेस तत्काळ मुक्त करण्याची प्रेरणाच यातून मला मिळते आहे. तसे केल्यानेच या आर्यवर्ताला नष्ट होण्यापासून वाचविणं शक्य होणार आहे. तक्षशिलेचा विद्यार्थी असणाऱ्या हे आचार्या, तू आपल्या महाराजाधिराजांशी बोलताना पाण्याची शिष्टाचारही विसरून गेलास का? या संधीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने राक्षस म्हणाला. महाअमात्य राक्षस, मी सर्व शिष्टाचार चांगल्या प्रकारे जाणतो आणि समजतोही. मला तुमच्या महाराजाधिराजांची नाही तर या आपल्या राष्ट्राची चिंता आहे आणि त्या हेतूनेच मी इथे आलो होतो. यवन आर्यावर्ताची सीमा ओलांडून हे संपूर्ण राष्ट्र जिंकण्याला आतुर झालेला आहे आणि इथे पोरकट राजनीतीचे षडयंत्र शिस्त आहेत. भोगविलासाने बरबटलेल्या कार्यक्रमांचे आयोजन महाराजाधिराजांच्या साम्राज्याला विनाशाच्या वाटेने नेत आहे. चाणक्याने अत्यंत चातुर्याने त्याच्या मनातील संदेहाचे बीजारोपण तिथे केले. चूप रहा उद्धट ब्राह्मणा. सैनिकांनो, बाहेर काढा या दुष्ट ब्राह्मणाला, धनानंद म्हणाला. सावधान सैनिकांनो. ब्राह्मण प्रसन्न झाला तर आशीर्वाद वाटत
फिरतो आणि क्रोधित झाला तर शाप द्यायला विलंब करत नाही. मला माझं बोलणं पूर्ण करू द्या. मग हा ब्राह्मण एक क्षणभरही इथे थांबणार नाही. चाणक्याने स्वतःच्या मोकळ्या शेंडीला स्पर्श करीत बोलला, हे दांभिक नंद राजा, तुला कदाचित माहीत नसेल की उत्तर मार्गावर असा कुणीही शक्तिशाली राजा नाही जो त्या यवनाक्रमणाच्या प्रलयाला थांबवू शकेल. तिथे असणाऱ्या छोट्या छोट्या जनपदांच्या आपापसातच लढाया चालू आहेत. त्यातूनच त्यांना फुरसत मिळत नाही. पण तुला काय त्याचे? आर्यावर्ताचा तो भाग तुझ्यापासून स्वतंत्र आहे. दुष्ट ब्राह्मणा, तुला जे बोलायचे होते ते तू बोललास. आता तू स्वतःच बाहेर जातोस का तुझ्या मोकळ्या शेंडीला पकडून तुला बाहेर हाकलून लावायला सांगू? महाराजाधिराज धनानंद चढलेल्या आवाजात बोलला. तू निशस्त्र ब्राह्मणाची शेंडी शिखा तर मोकळी करवलीस, पण हे सुद्धा लक्षात ठेव की तीच शेंडी तुझ्यासाठी कालस्पर्णीय योग बनून तुला संपूर्णच थांबेल. आता ही शेंडी मी तेव्हाच बांधीन, त्याच्या अगोदर कधीही नाही. एवढे बोलून चाणक्य सैनिकांना बाजूला सारतो आणि वेगानं बाहेर निघून जातो. धनानंदाच्या मनपटलावर हे संपूर्ण दृश्य पुन्हा एकदा तरळून जातं आणि तो वर्तमानात परत येतो. अवतीभवतीचे सर्वजण मान खाली घालून शांत बसलेले असतात. त्या सर्वांना आश्चर्य वाटतं. त्यांचा कल लक्षात घेऊन एक उच्चाधिकारी म्हणतो, दर्शकांमधून जर कोणी समोर येऊ इच्छित असेल तर त्याला ही परवानगी आहे. या समस्येचं निराकरण करणाऱ्याला पुरस्कार देण्यात येईल. यावेळी दरबारातील मौन शांतता अधिकच गडद होती. उगीच बसल्या जागेवर आकरण कोण स्वतःचे प्राण गमावण्याचं संकट मोल घेईल? महाराजाधिराजांचं काय? कुणी अयशस्वी झालं तर त्याला सरळ उचलून कारागृहात टाकतील. ते जर आवेशाच्या भरात ते दुस्साहस करणाऱ्याला मृत्यूदंडही देणार. तिथे कसला आलाय न्याय, कसला आलाय कायदा? अंधेर नगरी चौपट राजा. महाराजाधिराजांची मती कुंठित झाली. खरंच का आपल्या राज्यात अविवेकी, दुर्बल आणि चापलुसी करणाऱ्यांची केवळ गर्दी आहे? चाणक्याने म्हटलेलं खरंच सत्य होतं का? ते विचार करू लागले. महाराजाधिराजा धनानंद की जय. एक युवक पुढे आला. हे युवका, तू कोण आहेस? आपला प्रजाजन, अन्नदाता. तुझं नाव काय आहे? चंद्रगुप्त मौर्य. देव हा चणकचा मुलगा राक्षस मध्येच म्हणाला. काय सांगू इच्छितोस हे युवका? समोरच्या समस्येचं समाधान महाराजाधिराज. धनानंदाने त्याला नखशिखांत न्याहाळलं. तो अविचलित उभा होता, पण त्याच्यासमोर तो सिंहल द्वीपाचा प्रतिनिधी होता. तो क्षणाक्षणाला त्या कठीण समस्येचं उत्तर शोधण्यासाठी आतुर होत होता. तुला पूर्ण विश्वास आहे का की तू ही समस्या सोडवू शकतोस? धनानंदाच्या आवाजात कमालीचे गांभीर्य एकवटायला लागलं होतं. त्याची अवस्था पाहून आश्चर्य वाटत होतं. चंद्रगुप्ताला परवानगी देण्याशिवाय त्याच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी विमनस्क अवस्थेत त्याला परवानगी दिली. चंद्रगुप्त स्वतःच्या जागेवरून पुढे आला. 2 शिपायांना खुणेनेच त्याने स्वतःजवळ बोलावले आणि त्यांना लोखंडाच्या 2 सळ्या अग्नीत तापवून आणायला सांगितल्या. त्या सळ्यांची मूठ मात्र लाकडाची असावी असेही सांगितले. ते 2 सेवक निघून गेले. त्यानंतर चंद्रगुप्ताने त्या तेजस्वी पिंजऱ्याच्या भोवती संथ गतीनं 2 फेऱ्या मारल्या. आश्चर्य हे होते की त्या पिंजऱ्याला कुठेही कुलूप लावलेले नव्हते. चकित करणारी बाब तर ही होती की त्या सिंहाला आत नेऊन बंद केले कसे? तो पिंजरा उघडण्याला आणि बंद करण्याला एखादे दार कसे बनविले नाही? संपूर्ण दरबार हतप्रभ झालेला होता. चंद्रगुप्ताचे हावभाव पाहून राक्षसाने असे अनुमान काढले की त्याला काहीतरी जादूटोणा येत असावा. 2 सहाय्यक हातात तप्त सळ्या घेऊन परत आले. चंद्रगुप्ताने त्यातली एक सळी पिंजऱ्याच्या एका बाजूने व दुसरी सळी पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूने आत घालून दोन्ही बाजूंनी त्या सिंहाला डिवचले. काही क्षणातच तो सिंह वितळू लागला. त्याचे पाय वितळले, पोट वितळले, शेपूट वितळली, मस्तक वितळले. काही वेळानंतर पिंजऱ्यात सिंह नव्हता. केवळ मेणाचा एक ढिगारा पडला होता.
चंद्रगुप्त धनानंदाला म्हणाला, अन्नदाता, पिंजरा न उघडताच मी त्या सिंहाला पिंजऱ्याबाहेर काढले. हो युवका, तू विजयी झालास. पण तू हे कसं ओळखलंस की तो सिंह मेणाचा बनवला होता? धनानंदाने प्रसन्न होऊन विचारले. अन्नदाता, हा सिंह जर दगडाचा किंवा धातूचा बनवलेला असता तर त्याच्या चेहऱ्यावर संवेदनशीलता आली नसती. आणि त्याशिवाय तो सिंह तशा भयावह मुद्रेने गर्जना करतानाच्या अवस्थेत उभा करता आला नसता. तो सिंह खरा वाटत होता, त्याचे रहस्य हेच आहे. चंद्रगुप्त मौर्य सरळ मनाने म्हणाला. हे युवका, तुझ्या बुद्धिमत्तेमुळे मी प्रभावित झालो आहे आणि मी तुझे श्रेष्ठत्व मान्य करतो. तुझी काय इच्छा आहे ते मला सांग. धनानंद म्हणाला. काहीही नाही अन्नदाता. मी हे सर्व बक्षिसाच्या अपेक्षेने केलेले नाही. चंद्रगुप्त म्हणाला. मग कशासाठी? धनानंदाने विचारले. आपल्या राष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी महाराजाधिराज. मी हे सहन करू शकत नव्हतो की सिंहल द्वीपावरून आलेला पाहुणा याचक आपल्या देशातून रिक्त हाताने जावा. तिथे जाऊन त्याने आमची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली असती. एकापेक्षा एक श्रेष्ठ बुद्धिवान, एकापेक्षा एक श्रेष्ठ बलवान, पराक्रमी, एकापेक्षा एक राष्ट्रभक्त आणि शिल्पकार, कलाकार या आपल्या देशात आहेत. पण त्यांच्यावर आपली दृष्टी पडायला हवी, म्हणजे आपण चापलुसी करणाऱ्या निष्क्रिय लोकांपासून मुक्त व्हाल. चंद्रगुप्त निर्भीडपणे बोलला. धनानंद क्रोधाने कंपयमान झाला. हे युवका, स्वतःच्या मर्यादित राहा. तू तर आम्हालाच शिक्षण द्यायला बघतोस. पायातल्या वाहना पायातच बऱ्या असतात, त्यांना डोक्यावर घेता येत नाही. सावध हो. पुढे घडणाऱ्या गोष्टींचा विचार कर. राजशिष्टाचाराचे उल्लंघन करू नकोस. आणखी थोडा विचार करून तो पुढे म्हणाला. तुझी इच्छा असेल तर तुला आम्ही राजकीय सेवेत सामावून घेऊ शकतो. आणि मी नकार दिला तर? चंद्रगुप्त म्हणाला. आमच्यासमोर दुस्साहस करण्याची कुणालाही मोकळीक नाही. तरीही आम्ही तुला एक संधी देत आहोत. तू तुझी इच्छा व्यक्त करू शकतोस. बोल मौर्य, काय हवंय तुला? धनानंद म्हणाला. विश्वासपूर्वक बोलता आहात अन्नदाता. पुरस्काराची घोषणा आम्ही केली आहे. अर्थात पुरस्कार आमच्या इच्छेनेच आहे. धनानंदाने स्वतःला सावरले आणि संयम राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तरीही तुझ्या इच्छेचा सन्मान करण्याचा प्रयत्न करीन. तू निसंकोचपणे तुझी इच्छा व्यक्त कर. उपस्थितांना समाधान वाटले की आपल्या महाराजाधिराजाने स्वतःची प्रतिष्ठा राखली, स्वतःचे श्रेष्ठत्व जपले. मला माझ्या पित्याची मुक्तता हवी आहे, चंद्रगुप्त मौर्याने सावधपणे म्हटले. हे मौर्य युवका, तू निश्चित राहा. माझ्यावर विश्वास असू दे. राजा सर्व सत्ताधीश अवश्य असतो, पण प्रजेच्या हितासाठी तुला राज्यसेवेत सेवा करण्याची इच्छा असेल तर उद्या परवा महामात्य राक्षस यांना भेटून घे. एवढे बोलून धनानंदाने राज्यसभा विसर्जित करण्याचीही आज्ञा केली. राज्यसभा विसर्जित झाली. प्रजेत हा शुभसंदेश गेला की महाराजाधिराज प्रजेला विसरलेले नाहीत. वातावरणात वाहणाऱ्या विषारी वायूंच्या मागेही अनेक कारण असू शकतात. इथेच भाग दुसरा संपलेला आहे. आता आपण सुरू करणार आहोत भाग तिसरा. दुपार टळून तिसरा प्रहर सुरू होत असताना चंद्रगुप्त मौर्य झोपेतून जागा झाला. त्याने आपल्या सभोवताली पाहिले. त्याच्या हातावर पट्टी बांधलेली होती. आपण इथे एकटे आहोत हे लक्षात येताच त्याने आवाज दिला. अरे, कुणी आहे का? काहीच उत्तर आले नाही. त्याने पुन्हा आवाज दिला. आचार्य. अशा प्रकारे त्याने अनेक वेळा आवाज दिले. नीरव शांतता तोडणारा आवाज कुठूनही आला नाही. वेळ पुढे जात होता. बाहेर वड आणि पिंपळाच्या धनगरत वृक्षांच्या फांद्या वाऱ्यावर झोके घेत होत्या. त्यांची कोवळी पानं जणू नुपूर ध्वनी करत होती. चंद्रगुप्ताला खूप भूक लागलेली होती. कालपासून त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं. अजाणतेपणीच विद्रोहाच्या ज्वाला त्याच्या मनात स्पर्शून जात होत्या. चाणक्यानेही त्याला सल्ला दिला होता. ही वेळ अनुकूल आहे. त्या नवविवाहित युवतीला धनानंदाच्या लोकांनी पळवून नेले आहे. हे वादळ आता अवेळीच त्याचा प्रभाव दाखवित आहे. ती एका क्षत्रियाची मुलगी आहे
आणि तो क्षत्रिय प्रभावशाली आहे. तुम्ही तिथे गेला होतात का आचार्य? केव्हा कुठे जायला हवे आणि कुठे जाऊ नये हे जाणणे हा राजनीतीचा पहिला पाठ आहे चंद्र. जेव्हा मी त्याला विचारले आता काय विचार आहे सौमित्र, तेव्हा मी तुमच्या सोबत होतो आचार्य. आपण त्याच्या रागाच्या धगधगत्या आगीत तेल ओतत त्याला म्हणाला होतात. शूद्राला राजा होण्याचा अधिकार कोणी दिला सौमित्र? आम्हीच आचार्य, आम्हीच. आम्ही अपराधी आहोत. पाय डोक्याची जागा घेऊ शकत नाही किंवा पायातल्या वाहना राजमुकुट होऊ शकत नाहीत, सौमित्र तात्काळ म्हणाला. यामुळंच आम्ही सर्वजण दारुण दुःख भोगतो आहोत आणि राजाचा अन्याय आणि अत्याचार सहन करीत आहोत. राज्याचा शासक हा क्षत्रियच असला पाहिजे. अन्य जातीतला कुणीही त्यासाठी योग्य ठरू शकत नाही. चाणक्याने अनेक उदाहरणे देऊन स्वतःचे म्हणणे प्रभावीपणे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आचार्य, नंदवंशातील महापट्टमनंदाने शिशुनाग यांच्याकडून मगध देशाची राजधानी हिरावून घेतली होती. तो खूप यशस्वी, परमप्रतापी आणि बलवान राजा असल्याचे सिद्ध झाले होते. त्याचे नाव महापट्टम असे पाडण्याचे कारणही तेच आहे की त्याने क्षत्रिय राजांना पराभूत करून कंठस्नान घातले. त्याने जमविलेल्या संपत्तीच्या बळावर त्याने त्याचा राजकोष परमोच्च शिखरावर पोहोचवला होता. क्षत्रिय राजांच्या राज्य करण्याच्या स्वरूपाला आणि परंपरेला काय झाले होते? का त्यांना श्रीमुखात खावी लागली होती? चंद्रगुप्त त्याच्या मनात उफाळून येणाऱ्या भावनांना हळूहळू व्यक्त करायला लागला. चंद्र, तुझ्या मताशी मी असहमत होऊ शकत नाही. पण बोलता बोलता तो थांबला. यापुढे आणखी काय म्हणायला हवे हे तो सुनिश्चित करू शकला नाही. विचार करून चाणक्य म्हणाला, मौर्य, तुझ्या बोलण्यात निश्चितच तथ्यांश आहे. पण या नंदवंशाचा सध्याचा सम्राट धनानंद तर एकदम अपात्र आणि अयोग्यच असल्याचे सिद्ध होत आहे. आचार्य, प्रत्येक राजवंशाच्या पतनाची कहाणी तर जवळजवळ सारखीच असते. चंद्रगुप्ताने जणू निर्णयच करून टाकला. पण आता या क्षणी तर नंदवंशाचे पतन एका धक्क्याने होऊ शकते. चाणक्य म्हणाला, धक्का दिल्यानंतर काय होईल आचार्य? कोण सांभाळेल एवढ्या मोठ्या साम्राज्याची धुरा? आणि हे एवढे शक्यही वाटत नाही की एवढे बलदंड सैन्य, राक्षस, षट्कार यांच्यासारखे अमात्य असताना हे विशाल साम्राज्य एका धक्क्याने कोसळेल. आणि विशेष म्हणजे जे लोक महाराजाधिराजांशी संबंधित आहेत, त्यांच्या सेवेत आहेत, त्यांचे स्वतःचे हितसंबंध आहेत, स्वार्थ आहेत, ते सर्व त्यांच्या हितांवर पडणारा दुष्परिणाम कसा सहन करतील? यावेळी चाणक्याची दृष्टी चंद्रगुप्त मौर्यावर स्थिर झाली. चंद्रगुप्त मौर्याच्या रूपाने एक नवीन सूर्योदय होतो आहे असे त्याला वाटले. विवेक केव्हा, कुठे, कशा प्रकारे आणि कशा परिस्थितीत जागृत होईल हे सांगणे कठीण आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्याच्यात अनेक आश्चर्यकारक बदल व्हायला लागले होते. त्या सर्व गोष्टींचा विचार करून चाणक्य म्हणाला, तुझा विचार अनुचित वाटत नाही चंद्र. मित्रसंग्रहणे बलम संपद्यतेय. खरे मित्र भेटल्यामुळे माणसाला शक्ती मिळते आणि ही शक्ती कधी विराट रूप धारण करेल ते भविष्याच्या गर्भात सामावलेले असते. अदृश्याला वाचवण्यासाठी आम्ही कार्यरत राहायला हवे. जर देवानं कृपा करून काही दिलं तर त्यातून त्या व्यक्तीचं रक्षण होणं शक्य असतंच असं नाही. अलब्धलामो नालसस्य. पौरुषत्व हे मानव असल्याचा स्थायी गुण आहे. यावर आता शंका घेण्याचे कारण नाही की मगधचे साम्राज्य आता त्याचे अंतिम दिवस मोजत आहे. त्याच्या भात्यातून निघणारे सर्व बाण एक एक करून निष्प्रभ होत आहेत. पश्चिम उत्तरेचा भाग पददलित होण्याच्या मार्गावर आहे. त्या भयंकर वादळापासून आर्यावर्ताचे रक्षण करणे आवश्यक आहे. मगध शासनाने त्या बाबतीत डोळेझाक केलेली आहे. त्याने हे बघण्याचा प्रयत्नच केलेला नाही की त्या छोट्या छोट्या राज्यांपैकी काही राज्यात गणतंत्र स्थापित आहे तर काही काही राज्यात राजेशाही. नंदवंशाच्या साम्राज्याचा विस्तार सीमा भागातील पंचनद, पंजाब आणि सिंधपर्यंत केला गेला असता तर त्यात कोणत्याही परकीय शक्तीने आर्यवार्ताकडे वक्रदृष्टीने बघण्याची हिंमतच केली नसती. परंतु आता त्या गोष्टींवर चर्चा करणं म्हणजे पाण्याची रवी लावून लोणी मिळण्याची आशा केल्यासारखं होईल.
चंद्र, मला सर्वाधिक चिंता वाटते ती आर्यवर्ताच्या अस्तित्वाची. इथल्या लोकशक्तीला पराभवाच्या भीषण जखडीतून बाहेर काढण्याची मला चिंता लागली आहे. बराच वेळ त्यांच्या दोघांच्या मध्ये नीरव शांतता आणि निशब्दता पसरली. ते क्षण श्वास रोखून एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत होते. चंद्रगुप्त मौर्य विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि आपल्या अनुभवाच्या बळावर म्हणाला, आचार्य, जेव्हा मी सिंधू आणि झेलम नद्यांच्या मध्यावर बसलेल्या जगद्विख्यात तक्षशिला विद्यापीठात आपल्या प्रेरणेने अध्ययन करत होतो, तेव्हा देखील आपण म्हणाला होतात. चंद्र, हे मान्य आहे की विश्वविद्यापीठ शिक्षण, प्रशिक्षण, अर्थशास्त्र, राजनीती, औषध विज्ञान इत्यादीच्या अध्यापनाची गौरवशाली परंपरा पुढे नेत आहे. पण त्या निमित्ताने तुला आर्यवर्ताच्या सीमा प्रांताचे अवलोकन आणि निरीक्षण करून चिंतन मनन करण्याचीही संधी मिळत आहे. आर्यावर्ताचा भाग्यलेख लिहिण्याचा कार्यरत या गोष्टीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हे सर्व प्रांत इतर आर्यावर्ताची नाडी जाणून घेण्याच्या कार्यात महत्त्वाची भूमिका करू शकतात. मग आचार्य, चंद्र का ते माहीत नाही. मला आर्यवर्ताचं उज्ज्वल भविष्य तुझ्यातच दिसतं. जरी मी ज्योतिष शास्त्राच्या ज्ञानी नाही किंवा भाग्यरेखा बघून एखादी घोषणा करणाऱ्या लोकांवर विश्वासही ठेवत नाही, पण मी आपल्या राजनैतिक अर्थशास्त्राच्या अतिसूक्ष्म रेषा आणि तारामंडळात होणाऱ्या हालचालींवरून सूक्ष्म लक्ष ठेवून आहे. माझ्या संशयाला भरपूर आधार आहे. भूगोल हा खगोलशास्त्राला आपल्या कक्षेभोवती फिरवत असतो. चंद्र, तू इथे जे शिक्षण घेतो आहेस, ज्या गोष्टी जाणून घेतो आहेस, त्याच्या सार्थकतेसाठी तुला जिवंत निरीक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवाची गरज आहे. आणि त्यासाठी आता योग्य वेळ ही आहे. प्रलयापूर्वीच्या संध्येचा अनुभव तुझा स्वतःचा असेल. त्यावेळी तू कुणाचे तरी बोट धरून वाटचाल करणार नाहीस. तेव्हा तू तुझे स्वतंत्र ध्येय, उद्दिष्ट आणि त्याकडे जाण्याचा मार्ग निश्चित करण्यात विलंब करणार नाहीस. यशाची गुरुकिल्ली संपूर्ण शक्ती, प्रखर निर्णयात्मक बुद्धिमत्ता यांच्या हातात आहे. आपली आज्ञा शिरसावंद्य आचार्य. सावधान युवक विद्यार्थ्या, विद्याध्ययन प्रशिक्षणात कुणीही दिलेली आज्ञा विचार न करता पाळण्यात तत्परता दाखवणे शुभ लक्षण नसते. प्रत्येक आज्ञेला स्वतःच्या बुद्धीवर तोलून बघितल्यानंतर नीट विचार करूनच शिरोधार्य मानायला हवे. धारण करणे किंवा न करणे हा स्वतंत्र विचाराचा आणि चैतन्याचा परिणाम आहे. परिणामाची जबाबदारी स्वीकारण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करणेही योग्य नाही. चाणक्याचे तेजोवलय लालसर होत होत क्षणाक्षणाने शुभ्र पांढऱ्या हिमखंडात रूपांतरित झाले. त्याचे स्वच्छ मन सौम्य, स्थिर आणि निश्चल होते. चंद्रगुप्त मौर्याला अशी अनुभूती व्हायला लागली की राजनीती अर्थशास्त्राचा गाढा विद्वान, कौटिल्य अर्थशास्त्राचा प्रणेता, राजनीतिशास्त्राच्या 1000 श्लोकांचा कर्ता, चाणक्य नीती प्रकल्पाचा सृजनकर्ता आपल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत किती सुस्पष्ट, पारदर्शी आणि निर्दोष प्रख्यात आहे आणि प्राक्कलनाच्या बाबतीत किती तटस्थ आणि इतरांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करणारा आहे. तो शांत, निशब्दच राहिला. बोलण्यासारखे त्याच्याकडे काहीच नव्हते. तो स्तंभित झाला होता. शेवटी चाणक्याने त्याच्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या उत्तरीय वस्त्राला डाव्या खांद्यावरून टाकले आणि म्हणाला, चंद्र, आता अधिक दिवस इथे राहायचं नाहीये. तोपर्यंत तू पंचोकर नदीच्या खोऱ्यात वसलेले व गौर, झेलम, चिनाब या नद्यांच्या मध्यात असणारे पोरस राज्य, त्याच्या जवळच असलेले कठोई हे राज्य, काबूल आणि सिंधू यांच्या मध्यातील पर्वतीय राज्य, निसा, चिनाब नदीच्या पश्चिमेकडील ग्लानिकाई, असेशियन, काबूलच्या कुनार वजीर खोऱ्यातील काही राज्य या सर्व राज्यांचा दौरा करून त्यांचे अध्ययन करावयाचे आहेस. आणि हे जाणून घ्यायचे आहेस की सीमावर्ती भागात अशी छोटी छोटी राज्ये निर्माण झाल्यामुळे सीमा सुरक्षेसाठी कशी कशी संकटे निर्माण होऊ शकतात आणि त्या सर्व राज्यांना संकटित
शक्तीच्या रूपात उभारल्याने आर्यवर्ताला काय लाभ होऊ शकतो? लक्षात ठेवायचं की इराणी आक्रमकांनी सीमावर्ती भागातील याच छोट्या छोट्या राज्यांना पराभूत करून भरपूर संपत्ती लुटून नेलेली होती आणि तेव्हापासूनच बाहेरील देशांना आर्यवर्ताबद्दल आकर्षण वाटू लागले आहे. तूर्तास एवढेच. बाकीचे नंतर सांगेन. या काही रेखांकित मुद्द्यांच्या संदर्भात मी तुला अवगत करू इच्छितो होतो. पुढे निर्णय घेऊन तुला त्यानुसार मार्गक्रमण करायचे आहे. आता संध्येने वृक्षांवरील तिचा पदर काढून घेतला होता, तरीही आकाशातील लालिमा किंचित प्रमाणात दुग्गोचर होत होती. चाणक्य निघून गेलेला होता आणि चंद्रगुप्त आजच्या प्रमाणेच एकटाच तिथे राहिला होता. त्याने कुणी आहे का अशी हाक मारली होती, पण कुणीही समोर आले नव्हते. त्याला भुकेचा खूप त्रास होत होता. त्याचा कंठ सुकून गेला होता. त्याने जीभ ओठांवरून फिरवली. त्यासोबतच तो उठून उभा राहिला. त्याने त्याच्या सभोवती चारही दिशांना पाहिले. धुराचे काही संकेत कुठे दिसतात का हे जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की कुठूनही त्याचे काही संकेत मिळत नव्हते. मग त्याने कोणत्या दिशेने पुढे जायचे? त्यावेळी तो जिथे होता तो एका मंदिराचा विस्तृत परिसर होता. तिथेच एक शाळा देखील भरत होती. इकडे संध्या रात्रीच्या स्वागतासाठी आतुर झाली होती. गर्द अंधार पडला तर काय करायचे विचार करत करत तो थोडा दूर गेला. कदाचित तेच लोक जे त्याला तिथे सोडून गेले होते ते परत तिथेच येतील आणि तो तिथे दिसला नाही म्हणून काही वेळ थांबतील किंवा इतस्ततः त्याला शोधतील आणि इकडे तिकडे पुन्हा परत जातील असा तो विचार करत होता. अशा रीतीने भाग 3 पण आपला संपलेला आहे. जर तुम्हाला माझा हे पुस्तक वाचलेलं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. पुढचा भाग आपण नक्कीच मी लवकर घेऊन येईन.